शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवार दिनांक 15 जून रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या पथकाने शिर्डी शहरातील रिंग रोडच्या कडेला असलेल्या हॉटेल सहवास जवळ जाऊन पथकाने पाहणी केली असता अंधारात एक संशयित इसम दिसून आला। पोलीस पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सुदर्शन शशिकांत वाणी राहणार साकुरी तालुका राहता असं सांगितलं। त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेच्या पॅन्टला खोसलेला एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळून आले। त्याच्या विरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल केवलसिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुन्हा रजिस्टर्ड नंबर 353/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25, 7 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे करताय। ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी, उपविभागीय अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या कारवाईत पोलीस कर्मचारी बाबासाहेब खेडकर, केवलसिंग राजपूत, सतपाल शिंदे, करदास घुले यांनी भाग घेतला। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी।